हॅलो एव्हरीवन, आज आपण सुरुवात करतोय स्कॉलरशिप इयत्ता 5वी या शालेय अभ्यासक्रमासोबतच आपल्याला स्कॉलरशिप 5वी मध्ये जे काही गाईडलाईन जी दिलेली आहेत, गाईडलाईन नुसार जो काही सिलेबस आहे तो सिलेबस अगोदर आपण पाहूया आणि त्यानंतर आपला एक चॅप्टर आपण कंप्लीट करूया। हा चॅप्टर कंप्लीट करत असताना आपल्याला स्पर्धा परीक्षा डोळ्यासमोर ठेवून या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून गणित पूर्ण करायचंय आणि यामध्ये छोट्या छोट्या क्लुप्त्या असतील, शॉर्ट ट्रिक्स असतील, ते पण आपल्याला कंप्लीट करायचं। चला तर मग पाहूया अगोदर सिलेबस काय आहे। सर्वप्रथम आपण गणिताचा सिलेबस मी तुम्हाला सांगतो। गणितामध्ये एकूण 50 प्रश्न आहेत। या 50 प्रश्नांमध्ये प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क अशा पद्धतीने आपल्याला 100 गुणांसाठी हा स्कॉलरशिपचा पेपर असेल। सोबतच 50 गुणांसाठी मराठी येईल, म्हणजे 75 प्रश्न भाग 1 साठी। यामध्ये 50 प्रश्न गणिताचे, 25 प्रश्न मराठीचे, हा भाग 1 झाला। भाग 2 साठी बुद्धिमत्ता 50 प्रश्न म्हणजे 100 गुण आणि सोबत इंग्रजी 25 प्रश्न 50 गुण, असा एकूण 300 मार्काचा हा स्कॉलरशिपचा पेपर असणार आहे। 2 भागांमध्ये, भाग 1 आणि भाग 2। तर यामध्ये आपण आता पाहतोय भाग 1 मध्ये गणित, मराठी आणि गणित भाग 1 मध्ये असतं, पण आपण पाहतोय गणित। आता या गणिताचा सिलेबस कसा आहे तर लक्षात घ्या, हा जो सिलेबस आहे या सिलेबस मध्ये सर्वप्रथम आपला पहिला जो पाठ आहे तो आहे संख्या ज्ञान। या संख्या ज्ञानावर आधारित आपल्याला 12% हा भाग आहे। 12% म्हणजेच बघा 100 गुणांपैकी 12% म्हणजे 12 मार्कांसाठी आपल्याला हे गणित येणार आहे। यामध्ये आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे आहेत। 10 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन आहे। अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी आहे। 1 ते 100 या संख्यांवर आधारित प्रश्न आहेत। मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करता आली पाहिजे, त्यावरही काही प्रश्न आहेत। संख्यांचा चढता व उतरता क्रम, तसेच तुलना, 2 संख्यांची तुलना करता आली पाहिजे। आणि शेवटचा आहे सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या। हा पूर्ण जो भाग आहे हा संख्या ज्ञान या घटकावर आधारित आहे। यानंतर संख्यावरील क्रियासाठी 20% आहे। आपण सुरुवात करूया आज संख्या ज्ञान या चॅप्टरला। तर संख्या ज्ञान हा चॅप्टर आपण लगेच स्टार्ट करतोय आणि जसजसं आपण पुढे शिकवत जाऊ किंवा शिकत जाऊ तसतसं आपण प्रत्येक चॅप्टरचं वेटेज समजून घेऊ। ठीक आहे, तर आता आपण सुरुवात करतोय संख्या ज्ञान मध्ये। संख्या ज्ञान मध्ये आपला जो पहिला घटक आहे तो आहे आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे। बघा, संख्या ज्ञान, संख्या ज्ञान यामध्ये आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे आहेत। यामध्ये आपल्याला देवनागरी लिपीतील संख्या चिन्हे सोबतच आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे सोबतच रोमन संख्या चिन्हे दिलेली आहेत। आता हे आपल्याला पाहायचं आहे, पण लक्षात घ्या की देवनागरी लिपीतील संख्या चिन्हे कोणती आहेत आणि रोमन संख्या चिन्हे कोणती, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे कोणती, हे आपण अगोदर समजून घेऊया। यामध्ये देवनागरी लिपीतील संख्या चिन्हे हे कोणते आहेत तर बघा, आपण जे मराठीमध्ये अंक लिहितो, मराठीमध्ये आपण जे अंक लिहितो हे अंक कोणकोणते आहेत तर 1 पासून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 हे झाले देवनागरी लिपीतील संख्या चिन्हे। याच अंकांना आपण म्हणतो मराठी मधले अंक। सहज आपण काय बोलतो मराठी मधले, किंवा हिंदी मध्ये हेच येतात, पण हिंदी मध्ये थोडस लिहिण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत। ठीक आहे, देवनागरी लिपीतील संख्या चिन्हे। यासोबत याच अंकांना पॅरलली आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे कशी आहेत, इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10। हे कोणते झाले, हे झाले आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह। ओके, देवनागरी
आंतरराष्ट्रीय आणि आता आपण पाहतोय रोमन न्यूमेरल्स. आता रोमन न्यूमेरल्स म्हणजेच रोमन संख्या चिन्हे. तर रोमन संख्या चिन्हे पण आपण या समोरच लिहिणार आहोत. 1 साठी आय येईल, 2 साठी डबल आय, 3 साठी ट्रिपल आय, 4 साठी आय व्ही, 5 साठी व्ही, 6 साठी व्ही आय, 7 साठी व्ही डबल आय, 8 साठी व्ही ट्रिपल आय, 9 साठी आय एक्स आणि 10 साठी एक्स. आता हे कशा पद्धतीने येणार, आय किती वेळा उजवीकडे येतं, किती वेळा डावीकडे येतं, हे आपण सगळं समजून घेणार आहोत. आय थिंक माझ्या मते हे तुम्हाला समजलं असेल. हे कोणते आहेत, देवनागरी, हे आंतरराष्ट्रीय आणि हे रोमन न्यूमेरल्स. इथं आपल्याला चार्ट दिलेला आहे. चार्ट मध्ये देवनागरी लिपीतील संख्या चिन्हे दिलेली आहेत, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे दिलेली आहेत, रोमन न्यूमेरल्स म्हणजे रोमन संख्या चिन्हे पण दिलेली आहेत. रोमन संख्या चिन्हासोबत आता इतर रोमन संख्या चिन्ह जे दिलेले आहेत ते संख्या चिन्ह 1 पासून 10 पर्यंतचे दिलेले नाहीत. तर इथं काही रोमन संख्या चिन्हे दिलेली आहेत की त्या अनुसार आपण अनेक संख्या बनवू शकतो. हे पण आपण घेऊया. याचे काही नियम आहेत, ते नियम पण समजून घेऊया. म्हणजे नियम समजून घेतलं की आपल्याला प्रश्न सोडवायला सोपे जाते. लक्षात घ्या, जसं की मी आता सांगितलं तुम्हाला, एक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आणि मी रोमन संख्या चिन्हे घेतोय. यामध्ये 1 साठी आपल्याला घ्यायचंय फक्त आय 1 टाइम. ओके. त्यानंतर आहे व्ही. आता हे बघा 5 साठी आपण काय घेणार, व्ही घेणार. 10 साठी घेणार एक्स. नंतर 50 साठी आपण घेणार एल. 100 साठी घेणार सी. 500 साठी डी आणि 1000 साठी एम. ओके. हा क्रम कायम लक्षात ठेवायचा आहे. आय व्ही एक्स एल सी डी एम. ओके. 7 लेटर्स जर लक्षात ठेवले तर आपल्याला 1000 पर्यंत संख्या आरामात येऊन जातील. फक्त यात काही नियम आहेत, ते नियम आपण व्यवस्थितपणे समजून घेऊया. ओके. काय म्हणते बघा, रोमन संख्या लेखन पद्धतीत 0 या संख्येसाठी कोणतेही संख्याचिन्ह वापरले जात नाही. लक्षात घ्या, 10 साठी आपल्याला इथे 0 आहे. 0 साठी काही दिलेलं आहे का, अजिबात नाही. 10 साठी आपण एक्स हे लेटर्स यूज करतो. या पद्धतीत अंकांना स्थानिक किंमत नाही. या खरंच रोमन न्यूमेरल्स मध्ये अंकांना स्थानिक किंमत नाही. आपण ज्यावेळेस आपल्या देवनागरी लिपी बघतो, देवनागरी संख्या चिन्ह किंवा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह बघतो, त्यावेळेस बघा देवनागरीमध्ये एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी, अब्ज, दशअब्ज, खर्व, निखर्व, पद्य, महापद्य, अंत्या, मध्या, पार, हे अशा पद्धतीने जे काही स्थानिक किंमत पाहत असतो त्याच पद्धतीनं रोमन न्यूमेरल्स मध्ये अशी कोणतीही पद्धत नाही. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये वन्स, टेन्स, 100, 1000, 10,000, लॅक. आता लॅकच्या ऐवजी 100,000, मिलियन, 10 मिलियन, 100 मिलियन, बिलियन, 10 बिलियन, 100 बिलियन अशा पद्धतीनं हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांची स्थानिक किंमत दाखवली जाते. ओके. या ठिकाणी आय व्ही एक्स या संख्या चिन्हाच्या सहाय्याने संख्या लिहिण्याचे नियम काय आहे समजून घेऊया. पहिला नियम, आय व एक्स यापैकी एखादे चिन्ह 2दा किंवा 3दा एकापुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळते. आता एकापुढे एक लिहित असताना हा नियम पण लक्षात ठेवा की उजव्या बाजूला आय, एखाद्या संख्येच्या उजव्या बाजूला आय हा अंक 3 वेळा, किती वेळा, 3 वेळा लिहिता येतो. ओके. आणि हा सलग कसा लिहिणार आपण, आय आय आय. याचा अर्थ काय होतो, 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर 3. तसेच x साठी पण हाच फॉर्म्युला लागू होतो. x म्हणजेच काय येतं 10, पण x x x ट्रिपल x ज्यावेळेस येईल त्यावेळेस 10 अधिक 10 अधिक 10 बरोबर 30. हे अशा पद्धतीने येईल. यानंतर
जसं मी सांगितलं तुम्हाला त्या पद्धतीने जर बघितलं तर आय, एक्स, सी आणि एम हे जे लेटर्स आहेत हे लेटर्स 3 टाइम येतात. हे लेटर्स 3 टाइम येतात. पण व्ही हा डबल सुद्धा येत नाही, फक्त सिंगल टाइम येतो. हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. बघा व्ही ची व्हॅल्यू किती आहे? व्ही ची किंमत 5 आहे. पण 10 लिहिण्यासाठी आपण व्ही असं लिहू शकत नाही. हे चुकीचं आहे. ओके. एल साठी सुद्धा तोच फॉर्म्युला असेल. डबल एल लिहू शकत नाही. का नाही लिहू शकत डबल एल? कारण 100 साठी सी हा न्यूमरल्स आहे आपल्याकडे, म्हणून डबल एल लिहिण्याची गरज नाही. तसेच एम साठी 2 वेळा डी लिहिण्याची गरज नाही. डी आता आपल्याला माहित आहे डी ची किंमत किती आहे? 500. जर रोमन न्यूमरल्स मध्ये जर रूल असेल 2 लेटर जर आले तर ऍडिशन करावं, बेरीज करावी. मग काय होईल? डी प्लस डी, 500 अधिक 500 बरोबर 1000. असं जर विचार करत असाल तर हा विचार एकदम चुकीचा आहे. कारण 1000 साठी आपल्याकडे रोमन न्यूमरल्स आहे आणि त्या 1000 ची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू आहे एम. व्हॅल्यू किती आहे? एम. त्यामुळे हे असं लिहिता आपल्याला येणार नाही. ओके. आता पहिला नियम, आय व एक्स यापैकी एखादे चिन्ह 2दा किंवा 3दा एकापुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळते. म्हणजे कसं बघा, आय म्हणजेच काय झालं? 1 अधिक 1 बरोबर 2. एक्स जर 3 वेळा घेतलं, एक्स म्हणजे काय होईल? 10 अधिक 10 अधिक 10 बरोबर 30. आता इथं 2 वेळा आहे म्हणजे काय येईल? 10 अधिक 10 बरोबर 20. हा झाला पहिला नियम. आता आपण पाहूया दुसरा नियम. आय व एक्स ही अक्षरे चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त 3 वेळा लिहितात. जास्तीत जास्त 3 वेळा, यापेक्षा जास्त वेळा लिहू शकत नाही. 1 वेळा लिहू शकतो, 2 वेळा लिहू शकतो किंवा जास्तीत जास्त 3 वेळा लिहू शकतो. यापेक्षा जास्त वेळा लिहू शकत नाही. फॉर एक्झाम्पल आता लक्षात घ्या, मला लिहायचंय 40. मला किती लिहायचंय? 40. आता 40 कसं लिहिणार मी? बघा, x म्हणजे हे किती झाले? 10 अधिक 10 अधिक 10 बरोबर 30. पण मला 40 लिहायचंय तर मी x 4 वेळा लिहू का? नाही, हे चुकेल. मग काय करावं लागेल आपल्याला? 40 साठी 50 वजा 10. आता वजा 10 कसं होईल? तर लक्षात घ्या, आय, एक्स, सी आणि एम. आय, एक्स, सी आणि एम हे जर लेटर्स दुसऱ्या लेटर्सच्या डाव्या बाजूला जर येत असतील तर वजाबाकी होती. लक्षात घ्या, ही उजवी बाजू आहे, ही डावी बाजू आहे. डाव्या बाजूला आहे इथं एलच्या लेफ्ट साइडला कोण आहे? एक्स. इथं व्हॅल्यू किती आहे एलची? 50. एक्स लेफ्ट साइडला आहे म्हणून काय करावं लागेल? मायनस करावं लागेल, वजा करावं लागेल. 50 वजा 10 बरोबर किती येणार आहे? 40. किती येईल? 40. अशा पद्धतीने आय व एक्स ही चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त 3 वेळा लिहितात. व्ही हे चिन्ह एकापुढे एक लिहित नाही. एकच वेळा लिहायचंय, 2 वेळा नाही लिहायचं, 3 वेळा तर नाहीच नाही. ओके. त्यानंतर पुढचा नियम, आपल्याला सांगतोय की आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत डावीकडील संख्येत मिळवली जाते. फॉर एक्झाम्पल मी परत एकदा याच ठिकाणी येतोय, लक्षात घ्या. आता या ठिकाणी मी काय केलं? एल मधून एक्स वजा केलेला आहे, एल मधून एक्स वजा केलेला. पण लक्षात घ्या, आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्यांची किंमत डावीकडील संख्येत मिळवली जाते. आता समजा मी एक्स घेतलं, एक्सच्या नंतर जर आय घेतला तर काय होईल? 10 अधिक 1 बरोबर किती होणार? 11. सपोज कर आयच्या ऐवजी मी व्ही घेतलं बरोबर,
10 अधिक 5 बरोबर 15. म्हणजे ज्या वेळेस मी हे उजवीकडे घेतोय त्यावेळेस बेरीज होणार, पण जर मी डावीकडे घेतलं तर, जर डावीकडे घेतलं तर वजाबाकी होईल. पुढे आपल्या नियमात येईलच ते. आय हे चिन्ह व्ही किंवा एक्स च्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येतून वजा करतात. काय करतात? वजा करतात. वजा करतात म्हणजेच काय होईल बघा, आय व्ही म्हणजेच काय होईल, व्ही ची किंमत 5, डावीकडे आय आहे म्हणून वजा 1 बरोबर 4. जसं मी 50 मधून L - x केलं होतं, XL ची व्हॅल्यू 40, त्याप्रमाणे आय व्ही ची व्हॅल्यू 4 येईल. ओके. पुढं टिप दिलेली आहे. टिप काय आहे बघा, आय, एक्स व सी ही तीन चिन्हे मोठ्या संख्येच्या डावीकडे लिहिता येतात. आता सगळ्यात महत्वाचा नियम, कोणकोणते चिन्ह आहेत, आय, एक्स आणि सी हे उजवीकडे लिहिता येतात, तसंच डावीकडेही लिहिता येतात. आणि डावीकडे किती वेळा लिहिता येतात, तर फक्त एक वेळा लिहिता येतात. जसं की आता लक्षात घ्या, मला काय करायचंय, 8 लिहायचंय. 8 लिहिण्यासाठी मी काय लिहिलं होतं अगोदर, व्ही आय आय आय. याचा अर्थ काय झाला, 5 6 7 8, 5 अधिक हे अधिक 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर 8. पण लक्षात घ्या, हेच 8 लिहिण्यासाठी मी आय आय एक्स असं लिहू शकतो का, तर नाही लिहू शकत. का नाही लिहू शकत, कारण एक्स च्या डाव्या बाजूला मी फक्त एक वेळा आय घेऊ शकतो, 2 वेळा घेऊ शकत नाही. म्हणून हे माझं चुकलेलं असेल आणि हे बरोबर असेल. ठीक आहे. पुढचा फॉर्म्युला, 10 च्या पुढील संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या 10 5 1 अशा गटात विभागून वरील नियमानुसार लहान किंवा मोठे संख्या चिन्ह वापरून लिहितात. आता जसे की आता काय दिलेली संख्या आहे ते पाहूया. काय संख्या आहे बघा बरं, दिलेली संख्या आहे x x i i i, x x ट्रिपल i. म्हणजेच नीट लक्षात घ्या, इथं काय आहे, x x 10 अधिक 10 अधिक 3 किती येणार, 23. असं आपण तोंडी सुद्धा काढू शकतो. समजत नसेल तर काही प्रश्न सोडवत असताना त्याची फोड करा. कशी फोड करणार, ह्या x साठी अगोदर घ्या 10 अधिक ह्या x साठी परत घ्या 10 अधिक ह्या i साठी 1 अधिक 1 अधिक 1 म्हणजे काय होईल, 10 अधिक 10 20 अधिक 1 21 अधिक 1 22 अधिक 1 23 बरोबर 23. हे अशा पद्धतीने घ्या. पुढे दिलेला आहे x i v, x i v. आता लक्षात घ्या, इथं काय दिलेलं आहे, फोड करावी लागेल आपल्याला. फोड कशी करावी लागेल, x साठी आपण 10 घेऊया. x साठी काय घेणार आपण 10. पण लक्षात घ्या, हे जे iv आहे, ह्या iv ची किंमत किती आहे ते काढा. डायरेक्टली इथं अधिक 1 अधिक 5 असं करत बसायचं नाही, हे आपलं चुकून जाईल. ओके. काय घ्यावं लागेल मग आपल्याला, अगोदर 10. iv ची किंमत किती आहे, v ची किंमत 5 आहे. पण v च्या जर डाव्या बाजूला i असेल तर iv ची किंमत 4 असते. म्हणजे 10 अधिक 4 बरोबर आपलं उत्तर येईल 14. किती उत्तर येईल आपलं, 14. ओके. त्याच पद्धतीनं शेवटचं एक गणित आहे. इथं बघा, x x i x 10 अधिक 10 किती झाले 20. पण इथं i हा x च्या अगोदर आलाय म्हणजे इथली किंमत होणार 9 आणि इथली किंमत होणार 20 बरोबर आपली किंमत किती होईल 29. ते अशा पद्धतीने. आता काही प्रश्न सोडवायचे आपल्याला, व्यवस्थितपणे आपण सगळे प्रश्न सोडवूया. ओके. आता पहिला प्रश्न आपण सोडवलेले प्रश्न पाहू आणि नंतर मग आपण सोडवायला स्टार्ट करूया. बघा, पहिला प्रश्न आहे,
24 या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाचे रोमन संख्या चिन्हात लेखन कसे कराल? 24 ऑप्शन मध्ये जाऊन हे आपण सोडवू शकतो किंवा आपण कशा पद्धतीने सोडवणार? ऑप्शन मध्ये नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, आपण आरामात हा प्रश्न सोडवू शकतो. लक्षात घ्या 24 म्हणजे अगोदर आपल्याला 10 घ्यावं लागेल, परत 10 घ्यावं लागेल आणि 4 कसं घेणार? आय व्ही. हे असं पुण्या ठिकाणी आहे बघा बरं. एक्स हे बघा 4 वेळा आय आलेला आहे. आपला नियम काय सांगतोय? फक्त 3 वेळा यायला पाहिजे, म्हणजे हे चुकलं. एक्स आय व्ही हे करेक्ट आहे. पुढचे पण पाहूया. एक्स आय व्ही याची किंमत होते 14, म्हणजे हे चुकीचं आहे. आपल्याला किती पाहिजे? 24. यानंतर पुढे काय आहे? एक्स व्ही आय म्हणजे इथं व्ही आय ची किंमत 6 होते, एक्स ची किंमत 20 होते, म्हणजे हे 26 येईल. आपल्याला पाहिजे 24, म्हणून आपलं बरोबर उत्तर जे आहे एक्स आय व्ही म्हणजे 24. याचप्रमाणे पुढचा प्रश्न, पुढील पैकी कोणत्या बेरजेचे उत्तर LXXV I आहे असं म्हणतंय? ओके, आता आपण काय करूया, ती किंमत किती आहे ते अगोदर पाहूया. LXXVI. ओके, आता लक्षात घ्या हे जे दिलेलं जे आहे त्या दिलेल्यामध्ये L ची किंमत किती आहे? 50 अधिक 10 किती झाले? 50. x झाले. VI अधिक 5 अधिक 3 घेऊ किंवा 3 घेऊया. ठीक आहे. आता बघा बरं, 50 अधिक 10 60 अधिक 10 70 अधिक 5 65 सॉरी 75 अधिक 3 78 78. कुठं इथं? आता इथं दिलंय कसं आपल्याला वेगळ्या पद्धतीनं. XL ची किंमत 40 होते. 40 अधिक XVII हे तर येणारच नाही. या ठिकाणी बघा XL प्लस XXX हे पण थोडं बाजूला ठेवूया. आपण सोप्या पद्धतीने कुठे भेटते का बघूया. हे 40 अधिक 30 70 होतात, हे येणारच नाही. हे पण नाही. इथं LX इथं येऊ शकेल असं वाटतंय, पण कन्फर्म नाही. पाहूया. LX म्हणजे किती झाले? 60 अधिक 8 हे पण नाही येणार, कारण इथे येतंय 68. आपलं किती आहे? 78 म्हणजे 78 आहे. इथं बघा बरं, LXX किती झालं? 70 अधिक VII म्हणजे 8 बरोबर 78. आपल्याला ऑप्शन भेटला. कोणता भेटला ऑप्शन? ऑप्शन नंबर 4 LXX प्लस VII. आणि इथं पण त्याच पद्धतीने दिलेलं आहे. समजलंय हे? तर चला पुढचा प्रश्न सोडूया. आता पुढचे जे प्रश्न आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, कारण आतापर्यंतचे प्रश्न आहेत किंवा आतापर्यंत आपण जे शिकलो ते रोमन न्यूमरल्स म्हणजे काय, 1 कशा पद्धतीने त्याचे नंबर्स येतात 2, आणि हे सोडवलेले प्रश्न होते. आता इथून पुढचे जे प्रश्न पाहायचे आपल्याला ते आपल्या नवनीतच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत, पण त्याचं सोल्युशन दिलेलं नाही. त्या प्रत्येक स्वाध्यायाचं सोल्युशन आता आपण घेणार आहोत. ओके, आता स्वाध्यायासाठी दिलेले जे प्रश्न आहेत या प्रश्नांमध्ये पहिला प्रश्न असा आहे, 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहिले जाते? ओके, 500 या संख्येला. आता 500 या संख्येला कसं लिहिलं जातं यासाठी मी सांगितलं होतं की I साठी 1, V साठी 5, X साठी 10, L साठी 50, C साठी 100, D साठी 500 आणि M साठी 1000. म्हणजे आपल्याला लक्षात काय ठेवायचंय, तर एक सिरीज लक्षात ठेवा. कोणती सिरीज लक्षात ठेवणार? तर I, V, X, L, C, D, M 7 लेटर्स लक्षात ठेवायचे. 7 लेटर्स लक्षात ठेवले तर पूर्ण रोमन न्यूमरल्सच आपल्याला येऊन जाईल. I साठी 1, V साठी 5, X साठी 10, L साठी 50,
सी साठी 100, डी साठी 500. डी कुठे आहे? या ठिकाणी. हा झाला पहिला. ओके. 55 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहितात? 50 साठी काय येतं? एल. कुठे आहे एल? सी व्ही. हे येणार नाही का बरं? ह्याची किंमत होते 105. एल व्ही हे बघा या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला. ओके. हे आपलं इथंच उत्तर झालं. मी थोडस उत्तरांना व्यवस्थित लिहून घेतो. हे आपलं बरोबर उत्तर आलं. हे आपलं बरोबर उत्तर आलं. 55. इथं हे काय येणार नाही. 1 2 3 4 5. एक्स हा फक्त 3 वेळा येतो. इथं 5 वेळा आलाय म्हणजे हे येणार नाही. व्हीएल हे असं पण येणार नाही कारण ते रोमन संख्या चिन्हातच नाही तसं. ओके. तिसरा प्रश्न. सी सी एक्स आय एक्स ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? सी साठी किती आहे? लक्षात घ्या. सी साठी आहे 100 अधिक परत किती आहे? सी म्हणजे परत 100. एक्स आय एक्स म्हणजेच काय? एक्स ची किंमत आहे 10 आणि आय एक्स ची किंमत किती होते? अधिक 9. 100 अधिक 100 200. 200 अधिक 10 210 अधिक 9 219. आपलं उत्तर जे आहे ते या ठिकाणी आहे. ओके. यानंतर चौथा प्रश्न आहे आपला. चौथा प्रश्नाची आपण जे रोमन न्यूमेरल्स मध्ये दिलेलं आहे त्या संख्येला आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहून घेऊ आणि मग आपण उत्तर काढण्याचा प्रयत्न करू. एक्स आय व्ही म्हणजेच काय होतं? 10 अधिक 4 14 अधिक सी म्हणजे 100 वजा एक्स एक्स आय. एक्स म्हणजे 10 एक्स म्हणजे 10 आणि 1 म्हणजे किती होईल? 10 10 20 आणि 1 21 अधिक ऍड करायचे आपल्याला. ऍड किती करायचे? व्ही आय आय. व्ही म्हणजे 5 आय म्हणजे 1 आय म्हणजे 1 5 आणि 2 7. ओके. आता ही एक पदावली आहे मित्रांनो. लक्षात घ्या आपल्याला जरी रोमन न्यूमेरल जरी आले असतील तर आपल्याला पदावली येणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि या पदावली मधला नियम असा आहे की जेव्हा दिलेल्या पदावलीमध्ये बेरीज किंवा वजाबाकी किंवा बेरीज आणि वजाबाकी फक्त बेरीज आणि वजाबाकी असेल तर दिलेली पदावली डाव्या बाजूकडनं उजव्या बाजूकडे सोडवत जायचं. कशा पद्धतीनं? 14 अधिक 100 बरोबर किती होईल? 114 वजा 21 अधिक 7 अधिक 7. आता लक्षात घ्या 114 वजा 21 करायचे. अगोदर तेवढंच सोडवून घेऊया. 114 वजा 21. 4 मधून 1 गेले 3 राहिले. 1 मधून 2 जात नाही म्हणून आपण इकडचे 10 घेतले. इथं होतील 11. 11 मधून 2 गेले 9 राहिले. इथं राहिले 0 93. 93 मध्ये जर 7 मिळवले तर उत्तर किती होईल? तर उत्तर होईल आपलं अधिक 7 बरोबर 100. ओके. कुठे आहे 100? या ठिकाणी आहे. आता मी हे एवढं स्पष्टीकरणासकट का देतोय? इयत्ता 5वी चे विद्यार्थी तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका की आपण हे क्रमानेच सोडवायला पाहिजे. इथं मला येतंय म्हणून घाई गडबड नाही करायचं. घाई गडबड करत असताना अगोदर बेरजा केल्या इकडची बेरीज केली चुकण्याचे चान्सेस भरपूर आहेत. त्यामुळे हे असं करायचं नाही. तर पदावली सोडवत असताना पदावलीमध्ये फक्त बेरीज आणि वजाबाकी जर असेल तर पदावली ही डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे सोडवत जायचे. ही झाली डावी बाजू ही झाली उजवी बाजू. डावीकडनं उजवीकडे सोडवत जायचं. ओके. कितवा प्रश्न झाला आपला? हा चौथा प्रश्न झाला. चौथ्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 2. पाचवा प्रश्न 47 - 10 47 वजा 10 या वजाबाकीचे उत्तर रोमन संख्या चिन्हात कसे लिहा? आता हे आपल्याला तोंडी येतं. कसं येतं? 47 वजा 10 किती होतं? 47 वजा 10 बरोबर 37.
ओके, आता 37 कसं लिहायचं? 37 30 अधिक 7 कुठे आहे? 30 10 अधिक 10 अधिक 10 30 झाले, अधिक 5 35 36 37. हे बघा पहिलंच ऑप्शन बरोबर आलं. मग बाकीचे ऑप्शन कसे आहेत ते पण पाहूया. 10 अधिक 10 20 20 अधिक 7 27. आम्हाला 37 पाहिजे म्हणजे हे येणार नाही. इथं बघा 10 अधिक 10 अधिक 10 30 30 आणि 5 35 35 आणि 3 38. हे आमचं उत्तर नाही कारण आम्हाला किती पाहिजे? 37 पाहिजे. पुढे एल एक्स आय आय आय. आता इथे हे 50 60 आणि 3 63 होतात, आम्हाला पाहिजे तर 37 म्हणजे हे पण चुकीचं आहे. आपलं उत्तर आलं एक्स 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 व्ही डबल आय. ओके, यानंतर आहे 6वा प्रश्न. 400 ही संख्या रोमन संख्या चिन्ह लेखन पद्धतीत कशी लिहितात? लक्षात घ्या, सी सी आय एक्स सी हे जे 3 लेटर्स आहेत हे राईट साइडला फक्त 3 वेळा येतात आणि 400 साठी 4 वेळा घ्यावं लागतं. म्हणजे 4 वेळा तर आपण लिहूच शकत नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. सी सी डी 100 100 डी म्हणजे 500 आणि 500 मधून 200 वजा, पण असं करूच शकत नाही कारण डाव्या बाजूला आपण फक्त एक वेळाच लिहू शकतो. हा सी डी. आता बघा डी म्हणजे 500, सी हे डाव्या बाजूला आहे म्हणजे वजा होईल, बरोबर आपलं उत्तर येईल 400. ओके, डी सी हे 600 म्हणजे हे पण येणार नाही. आपलं ऑप्शन कोणतं असणार आहे? सी डी अशा पद्धतीने. ओके, आपले 6 एक्झाम्पल झाले. सातवा प्रश्न. पुढील पैकी संख्यांची चुकीची जोडी कोणती? चुकीची जोडी म्हणते म्हणजे हे बरोबर आहे. 4 साठी आय व्ही, 6 साठी व्ही आय हे पण बरोबर आहे. नंतर 15 साठी हे बघा हे चुकलं कारण व्ही हा लेटर व्ही एक टाइमच घेऊ शकतो आपण. ओके, इथं 3 वेळा दिले म्हणजे हे चुकलं. 25 साठी एक्स एक्स व्ही. ओके, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. पण प्रश्न आपल्याला असं विचारलंय की चुकीचं बरोबर असणार आहे, बरोबरला तसंच ठेवायचंय आपल्याला. म्हणजेच दिलेल्या या प्रश्नामध्ये पुढील पैकी संख्यांची चुकीची जोडी कोणती? चुकीची जोडी ही आहे म्हणजे ऑप्शन नंबर 3. ओके, 8वा प्रश्न. एक्स सी व्ही आय ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? एक्स सी. आता लक्षात घ्या सी च्या अगोदर एक्स आहे म्हणजे 100 वजा 10 आहे, बरोबर किती होतं? 90. त्यानंतर पुढे काय आहे? व्ही आय म्हणजे अधिक 6 बरोबर 96. कुठे येतं? या ठिकाणी. 8वा प्रश्न नीट लक्ष देऊन बघायचं. असे प्रश्न आपल्याला कन्फ्यूज करू शकतात, त्यामुळं एक्स सी व्ही आय बरोबर 96. 9वा प्रश्न. एक्स 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 आय एक्स प्लस व्ही ट्रिपल आय बरोबर किती? आता या प्रश्नाला सरळ सरळ आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये कन्वर्ट करूया. एक्स 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 म्हणजे किती झाले? 30 अधिक आय एक्स म्हणजे 9 बरोबर किती होतात? 39 अधिक व्ही ट्रिपल आय म्हणजे किती होतात? 8 होतात. आता लक्षात घ्या 39 अधिक 8 बरोबर 47. कुठं आहे? या ठिकाणी ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. आता राहिला आपला 10वा प्रश्न. 10व्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलंय 71 ही संख्या दाखवणारी योग्य रोमन संख्या चिन्हे कोणती आहे? एक्स 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 सी आय. सी च्या अगोदर फक्त एकदाच घेऊ शकतो म्हणजे हे चुकलं. 3 वेळा घेऊ शकतो, इथं 5 वेळा आले हे पण चुकलं. एक्स 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 एल आय हे पण चुकलं. का बरं चुकलं? कारण एल च्या अगोदर फक्त 1 वेळा घेऊ शकतो, इथं 3 वेळा आलेला आहे. इथं एल एक्स एक्स आय एल म्हणजे 50 अधिक 10 60 अधिक 10 70 अधिक 1 71. हे आपलं बरोबर उत्तर आहे.
अशा पद्धतीने आपले 10 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. ओके. यानंतर स्वाध्याय आपला पुढचा आहे. पुढचा स्वाध्याय 14 प्रश्न आहे, पाहूया. बघा, प्रश्न असा आहे, L, X, V, D, C, M या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा. आता ह्या संख्या उतरत्या क्रमाने लिहायचे. उतरत्या क्रमाने म्हणजे अगोदर सगळ्यात मोठी संख्या लिहावी लागेल, त्यानंतर मग लहान, त्यानंतर त्यापेक्षा लहान, मग त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान, अशा या संख्या आपल्याला लिहाव्या लागतील. तर यामध्ये सगळ्यात मोठी संख्या आहे M. सगळ्यात मोठी संख्या आहे M. M पेक्षा थोडीशी लहान कोणती आहे? D आहे. D च्या लहान C आहे. C पेक्षा लहान L आहे. L पेक्षा लहान X आहे. X पेक्षा लहान V आहे. V पेक्षा लहान I आहे, पण I इथं दिलेलं नाही, म्हणजे आपला आन्सर कुठं आहे बघा, इथं नाही, इथं नाही, इथं नाही. आपला आन्सर कुठं आहे? या ठिकाणी आहे. ओके. हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, VI मायनस IV. VI ची किंमत किती आहे रे बाबांनो? VI ची किंमत आहे 6 वजा 4 बरोबर येईल 2. 2 लाच रोमन न्यूमरल्स मध्ये असे लिहितात. असे म्हणजे काय? डबल आहे, या ठिकाणी आहे. ओके. 2 प्रश्न झाले. तिसरा प्रश्न हा पदावलीच्या रूपामध्ये आहे. काय दिलंय? M डिवायडेड बाय D इंटू C. M भागिले D गुणिले C. M ची किंमत किती आहे? 1000 भागिले D ची किंमत 500 गुणिले C ची किंमत 100. आता नीट बघा प्रश्न. इथले 2 शून्य इथल्या 2 शून्यासोबत कटून गेले. इथला 5 1 5 5 2 10 काय उरलं? 200. आता इथं 200 साठी काय आहे? ऑप्शन नंबर C. सॉरी, ऑप्शन नंबर 4 C म्हणजे 200. ओके. प्रश्न आणखी एकदा बघा. जे दिलेलं आहे M ची किंमत 1000, D ची किंमत 500 गुणिले C म्हणजे 100. मी परत एकदा हे सोडवून दाखवतो, बऱ्याच मुलांना इथं कन्फ्युजन होऊ शकतं. बघा, 1000 भागिले 500 गुणिले 100. सोपं आणखी एक. 500 1 500, 500 दुने 1000. सोपं आहे ना? 500 चा पाडा म्हणू शकतो आपण. 500 1 500, 5 च्या पाड्याच्या पुढे शून्य वाढवत चालायचे. 500 1 500, 500 दुने 1000. आता हे इथपर्यंत झालं. पुढे काय करायचं? 2 गुणिले 100 बरोबर 200. हे झालं आपलं उत्तर. ओके. आणखी वेगळ्या पद्धतीने आपण सोडवू शकतो. म्हणजे अशा पदावल्या भागाकारामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने सोडवू शकतो. ओके. आता पुढचा प्रश्न, IX प्लस XI. आता IX म्हणजे किती रे? 9 अधिक XI म्हणजे 11. 9 अधिक 11 बरोबर 20. 20 साठी कसं असतं? XX. एकदम सोपे प्रश्न असतील, फक्त तुम्हाला बेसिक नॉलेज येणं गरजेचं आहे. आणि मला माहित आहे की तुम्हाला येतं, त्यामुळे तुम्ही हे प्रश्न सहज म्हणजे सहज सोडवू शकता. आता हे बघा, हा 5वा प्रश्न. आता घड्याळात 9:15 वाजले आहेत. 10 मिनिटांनंतर मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल? आता हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आपला फोटोग्राफिक मेमरी म्हणजे बुद्धिमत्तेमध्ये जो ज्याप्रमाणे प्रश्न येतात त्याप्रमाणे हा प्रश्न आहे. लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला आपली वॉच असेल त्यामध्ये इथे 12 असतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आता घड्याळाचा काटा कुठे आहे? 9 वर. 9:15 ला घड्याळाचा मिनिट काटा हा 9 वर असेल आणि 10 मिनिटांनंतर म्हणजे 9 पासून 10 पर्यंत जाईपर्यंत 5 मिनिट आणि हे 5 मिनिट म्हणजे घड्याळाचा काटा कुठे असेल? 11 वर. आणि 11 म्हणजेच काय येईल? XI. आपलं ऑप्शन हे आहे. आपल्याला गणितातला प्रश्न समजला की आपल्याला गणित येतं. आपल्याला प्रश्न नाही समजला तर मग आपल्याला उत्तरही नाही. ओके. पुढचा प्रश्न,
हा पुढचा प्रश्न पण मी आता जसं सांगितलं त्या पद्धतीनेच असेल असं वाटतंय. एकदा प्रश्न वाचून बघूया आणि नंतर मग सोडवूया. ठीक आहे, काय म्हणतोय प्रश्न बघा बरं. सभागृहातील एका ओळीत एक्स एक्स व्ही डबल आय पासून एल एक्स व्ही आय पर्यंत आसन क्रमांक आहेत, तर त्या ओळीत एकूण किती आसने आहेत. लक्षात घ्या, एक्स एक्स व्ही डबल आय म्हणजे 10 + 10 20 20 5 25 27. कुठून सुरुवात होते, 27 पासून सुरुवात होते म्हणजे 27 पण आहे. ठीक आहे, आणि कुठपर्यंत आहेत, एल एक्स व्ही आय म्हणजे 50 + 10 60 60 आणि 6 66. ओके 66. आता लक्षात घ्या, यामध्ये 27 नंबर पासून 66 नंबर पर्यंत आसन क्रमांक आहेत, पण एकूण किती आसन आहेत हे आपल्याला विचारले. म्हणजेच काय होईल बघा, 16 + 7 किती होईल, 9. ओके, इथे किती राहिले, 5. 5 मधून 2 गेले, 3 राहिले, 39. बरोबर. आता इथं आपल्याला उत्तर 39 आहे, पण डायरेक्टली 39 लिहायचंय का, तर नाही लिहायचंय. कारण 27 हा एक आसन क्रमांक आहे, म्हणून आपल्याला या तिथे एक ऍड करावं लागेल आणि उत्तर आपलं येईल 40. म्हणजे आपलं बरोबर उत्तर येईल 40. नीट लक्षात घ्या मी काय सांगतोय त्या, की 27 हा एक आसन क्रमांक आहे पासून, म्हणजे तो पण आहे, त्या पण आसन क्रमांकाला आपल्याला तिथं ऍड करायचंय, म्हणून आपलं उत्तर येईल 40. ओके, 7वा प्रश्न. पुढील पैकी 8 ची 3 पट दाखवणारी संख्या कोणती. 8 ची 3 पट, 8 × 8 8 2 16 8 3 24 24 24. आता 24 कसं शो करणार, 20 + 4. 20 साठी x x, 4 साठी i v. हे बघा या ठिकाणी आहे, हे बाकीचे सगळं डुप्लिकेट आहे. हे कसं आहे, डुप्लिकेट आहे. आपलं करेक्ट आन्सर किती आहे, आपलं करेक्ट आन्सर आहे x x i v. यानंतर पुढचा प्रश्न. रोमन संख्या चिन्हानुसार m - d भागिले l इज इक्वल टू हाऊ मच. बरोबर किती, m - d डिवाइडेड बाय l इज इक्वल टू हाऊ मच. राइट डाउन व्हॅल्यू, किमती लिहूया. m ची किंमत किती आहे, 1000 वजा d ची व्हॅल्यू किती आहे. मी सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला लिहून दिलेल्या आहे. बघा इथं तुम्हाला हा क्रम सुद्धा दिलेला आहे. d ची व्हॅल्यू आहे 500 आणि भागिले l ची व्हॅल्यू 50. आता लक्षात घ्या, ही पण पदावलीच आहे आणि पदावली सोडवत असताना आपल्याला कंचे भागुबेव म्हणजेच बॉडमॉसचा रूल आपल्याला यूज करावा लागेल. रूल यूज कधी करायची गरज नाही, जर दिलेल्या पदावलीमध्ये फक्त बेरीज किंवा वजाबाकी असेल तरच, नाहीतर आपल्याला बॉडमॉसचा रूल फॉलो करावा लागेल. आणि बॉडमॉसचा रूल आपल्याला काय सांगतो, फर्स्ट आपल्याला इथं दिल्याप्रमाणे डिव्हिजन अगोदर करावं लागेल, भागाकार अगोदर करावं लागेल. 1000 वजा कंसात घ्या 500 भागिले 50. 0 0 कटला, 5 1 5 5 1 5, इथे शिल्लक राहिले 10. 1000 वजा 10 बरोबर आपलं उत्तर येईल 990. किती येणार आहे, 990. आपल्या उत्तरात कुठं आहे, या ठिकाणी आहे. ओके, आपल्याला कुठं आहे, 990. ओके, बाकीचं मी रिमूव्ह करून टाकतो. हा पुढचा प्रश्न, हे ह्याचं उत्तर किती आलं आपलं, 990. पुढचं, रोमन संख्या चिन्हानुसार एक्स व्ही डबल आय. एक्स व्ही डबल आय म्हणजे 10 + 5 15 2 17 अधिक आय एक्स म्हणजे 9 वजा आय व्ही. आय व्ही म्हणजे किती आहे रे बाबा, आय व्ही म्हणजे 4 आणि अधिक 100. सी म्हणजे 100. आता मी आत्ताच सांगितलं तुम्हाला बॉडमॉसचा रूल कधी यूज करायचा, कधी वापरायचा आणि कधी वापरायचा नाही. दिलेल्या पदावलीमध्ये थोडंसं रिमूव्ह करून मी व्यवस्थित लिहून घेईन. 17
अधिक 9 17 अधिक 9 वजा 4 अधिक 100 अधिक 100. गॉडोमॉसच्या रूल प्रमाणे इथं आपल्याला अप्लाय करता येणार नाही. आपल्याला काय करावं लागेल, बेरीज आणि वजाबाकी आहे तर डावीकडून उजवीकडे सोडवत जावं लागेल. 17 अधिक 9 बरोबर किती येणार 26. 26 वजा 4 अधिक 100. मी अगोदर फक्त एवढंच सोडवलं, त्यानंतर हे एवढंच सोडवेल. 26 वजा 4 बरोबर किती येणार 22 अधिक 100 बरोबर 122. आता 122 कुठे आहे हे बघा या ठिकाणी. ओके, प्रश्नांना आपण व्यवस्थितपणे समजून घेऊन सोडवायचंय. आपले उत्तर 100% बरोबर येते. यानंतर पुढचा प्रश्न सगळ्यात सोपा प्रश्न. x x x i मायनस i 31 वजा 1 बरोबर काय येईल आपलं 30 हे उत्तर येईल. एकदम सोपा प्रश्न, इथं जास्त डोकं लावण्याची गरज नाही. हा, आता इथून पुढचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न थोडेसे डिफिकल्टी लेवल वाढलेले आहेत. ते पण आता क्वेश्चन आपण पाहूया. बघा, 2.5 लाख ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहितात. 2.5 लाख अगोदर हे 2.5 म्हणजे काय ते समजून घेऊया. पाव, अर्धा, पाऊण, सव्वा, दीड, पावणे 2, सव्वा 2, सव्वा 2 आणि 2.5. ओके, अशा पद्धतीने आपल्या बोली भाषेतले हे काही गणिती भाषेत येतात. ओके, पाव म्हणजे काय, एका पूर्ण मधला चतकोर म्हणजे 4 भाग करायचे, त्या 4 भागापैकी एक भाग म्हणजेच पाव, 2 भाग म्हणजे अर्धा, 3 भाग म्हणजे पाऊण. त्या एका पूर्णचे समान 4 भाग केले तर त्या 4 भागापैकी एक भाग म्हणजे पाव, 2 भाग म्हणजे अर्धा, 3 भाग म्हणजे पाऊण. आता लक्षात घ्या, 4 पैकी 4 भाग म्हणजे एक पूर्ण होतो. एक पूर्ण आणि पाव म्हणजे सव्वा, दीड साठी एक पूर्ण आणि 2 पाव म्हणजेच किती दीड, किंवा दीड साठी काय येतं एक पूर्ण आणि अर्धा म्हणजेच दीड, पावणे 2 साठी एक पूर्ण आणि 3 पाव म्हणजेच पावणे 2, सव्वा 2 साठी 2 पूर्ण आणि 1 पाव, 2.5 साठी 2 पूर्ण आणि 1 अर्धा. अशा पद्धतीने हे गणितामध्ये भाग येतो. पण आपल्याला विचारलं इथं 2.5 लाख म्हणजे किती. 2.5 लाख म्हणजे 2 लाख आणि अर्धा लाख. अर्धा लाख म्हणजे किती होतात 50,000 बरोबर ना. 2 लाख आणि अर्धा लाख. 2 लाख कुठे आहेत, इथं 2 लाख आहेत, इथं 2 लाख आहेत, इथं 2 आहेत, इथं 2 नाही बरोबर. पण पुढे आपल्याला काय विचारलंय अर्धा लाख. अर्धा लाख म्हणजे 50,000 आणि कशात देवनागरी लिपीमध्ये. देवनागरी संख्या चिन्हात जर विचारलेला असेल तर ह्या दोघांचं आपल्याकडे कामच नाही, कारण हे कसे आहेत आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आहेत. आता राहिलेले हे 2, यामध्ये 50,000 इथं नाही इथं आहे, म्हणजे आपलं उत्तर काय आलं 2,50,000 म्हणजेच 2.5 लाख आपलं उत्तर झालं. ओके, पुढचं 3,85,879 या संख्येतील हजारच्या स्थानावरील अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहा. हजारच्या स्थानी कोण आहे, एकक, दशक, शतक, हजार. हजारच्या ठिकाणी काय आहे, हजारच्या ठिकाणी 5 आहे आणि या ठिकाणी आपण हे उत्तर घेतलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न 7 अंकी सर्वात मोठी, 7 अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात. कोणत्या म्हणते 7 अंकी समसंख्या विचारली बरं का, आणि आंतरराष्ट्रीय मध्ये विचारली. सगळ्या संख्या आंतरराष्ट्रीय मध्ये आहेत म्हणजे काही प्रश्नच नाही. आता 7 अंकी कोणकोणते आहेत ऑप्शन मध्ये ते बघूया. 3 आणि 3 6 7 ही 7 अंकी आहे, पण सर्वात मोठी म्हणलं त्यामुळे ही येणार नाही. आता लक्षात घ्या 3 आणि 3 6 आणि 1 7 ही 7 अंकी संख्या आहे पण समसंख्या नाही, त्यामुळे ही येणार नाही. ही संख्या
3 आणि 3 6 आणि 1 7 7 अंकी आहे, एकक स्थानी 8 आहे, म्हणजे ही समसंख्या आहे, हे बरोबर आहे. ओके. पण पुढे पण पाहूया. 3 आणि 3 6 आणि 1 7 ही 7 अंकी संख्या आहे, समसंख्या आहे, पण 88 पेक्षा पण मोठ्या संख्या आहेत, म्हणून हे येणार नाही. तर आपलं बरोबर उत्तर जे आहे, आपलं बरोबर उत्तर जे आहे ते आपलं बरोबर उत्तर हे आहे या ठिकाणी. ओके. गुरु स्मृती विद्यालयात 2,25,000 विद्यार्थी शिकत आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहा? 2,25,000 म्हणजे 2,000 आणि पाव हजार. 1,000 मध्ये 1,000 1,000 माहित आहे, आणि पाव हजार म्हणजे 250, म्हणजे 2,250 2,250. आणि कशात लिहायचंय? आंतरराष्ट्रीय मध्ये लिहायचंय. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात. हे आंतरराष्ट्रीय आहेत का? नाहीत. हे आंतरराष्ट्रीय आहेत का? आहेत. हे नाही. आता राहिलेल्या दोन पर्यायामध्ये 22,250 आणि 2,250 यामध्ये आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी आहे, बाकीचं चुकीचं आहे. ओके. अशा पद्धतीने आपण रोमन न्यूमरल्सवर आधारित स्वाध्याय 1.1 आणि 1.2 असे दोन भाग आज या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासले आहेत. ज्यांना समजले त्यांनी कमेंट करा, ज्यांना समजले नाही त्यांनी पण कमेंट करा की काय नाही समजलं ते, म्हणजे मला पुढील व्हिडिओ बनवत असताना एक वेगळी एनर्जी येईल आणि त्या दुरुस्ती चुका ज्या झालेल्या आहेत त्या दुरुस्त करून घेता येते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.